नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर 24 तासातच एनडीए मधील खतखत चव्हाट्यावर. शिंदे गटासोबत दुजाभाव, कॅबिनेट मंत्रिपद तरी द्यायला हवं होतं. श्रीरंग बारणेंकडनं नाराजी. एनडीए सरकारमध्ये नाराजी नाट्य सुरू. शिंदे गटानंतर अजित पवार गटाकडनं अन्याय झाल्याची खतखत. अजित पवार गटाला एक कॅबिनेट मंत्रिपद मिळायला हवं होतं. राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री शिंदेंची आमदार आणि खासदारांसोबत आज महत्त्वाची बैठक. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलावल्याची माहिती. अजित पवार आणि एकनाथ शिंदे भाजपचे आश्रित लोक. नकली शिवसेनेला एकच राज्यमंत्रीपद फेकलं. अजित पवारांना तर भोपळा दिला. खासदार संजय राऊतांची जहरी टीका. कुणाला काय मिळालं, कुणाला काय मिळालं नाही हे शेजाऱ्यांनी डोकावून पाहू नये. तुम्ही सत्तेत असताना तुम्हाला अवजड उद्योग देऊन गुंडाळायचे. विरोधकांच्या टीकेला संजय शिरसाटांचं प्रत्युत्तर. 50 खोके एकदम ओके सरकारला लागू होत असलं तरी जनतेला लागू होत नाही. जनतेनं धनशक्ती नाकारली. सुप्रिया सुळेंचा सरकारला टोला. मुरलीधर मोहोळ यांना मिळालेल्या मंत्रिपदाचा उपयोग पुण्याच्या विकासासाठी व्हावा, कंत्राटदारांच्या नाही. सुप्रिया सुळेंची मोहोळ यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर टोलेबाजी. रक्षा खडसे तिसऱ्यांदा खासदार झाल्यानं त्यांना अनुभव. त्यामुळे देशाचा आणि राज्याचा विकास करताना त्या आपल्या परिसराचा सुद्धा विकास करतील. मंत्री गुलाबराव पाटलांचा विश्वास. नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनाच्या बाहेर शिवसैनिकांकडनं भावनिक होर्डिंग. सर्व शिवसैनिक आणि नेत्यांना पुन्हा एकदा एकत्र येण्याचं होर्डिंगद्वारे आवाहन. पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार. चांगली कामगिरी करू न शकलेल्या मंत्र्यांची खाती देखील बदलली जाणार. कोस्टल रोडच्या दुसऱ्या भूमिगत मार्गाची मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांकडनं पाहणी. भूमिगत मार्ग नागरिकांना प्रवासासाठी खुला केला जाणार. कोस्टल रोडचा मरीन ड्राईव्ह ते वरळी दरम्यानचा दुसरा बोगदा आज संध्याकाळपासून वाहतुकीसाठी खुला केला जाणार. त्यामुळे मरीन ड्राईव्ह ते वरळी असा प्रवास केवळ 9 मिनिटात करता येणार. नाशिकच्या देवळामधल्या उमराणे इथं पावसानं झालेल्या नुकसानाची खासदार भास्कर भगरेंकडनं पाहणी. शेड कोसळल्यानं मृत झालेल्या मुलाच्या घरी भगरेंनी दिली सांत्वनपर भेट. पवईच्या भीमनगरमधल्या निष्कासित केलेल्या जवळपास 500 झोपड्यांमधल्या रहिवाशांसोबत खासदार वर्षा गायकवाड यांची चर्चा. कुणाच्या सांगण्यावरनं पालिकेनं ही कारवाई केली? वर्षा गायकवाड यांचा सवाल. कोस्टल रोडचा तिसरा टप्पा 10 जुलैला सुरू होणार. तर लवकरच हा रस्ता वरळी सीलिंकला जोडला जाणार. मुख्यमंत्र्यांची माहिती. महाडमध्ये आनंदराज आंबेडकरांकडनं मनुस्मृतीचं दहन. मनुस्मृतीचे श्लोक राज्य सरकारनं अभ्यासक्रमात लागू केल्यानं मनुस्मृतीचं दहन केल्याची आनंदराज आंबेडकरांची प्रतिक्रिया. पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याचा प्रस्ताव. पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर आणि पदाधिकाऱ्यांकडनं एकमतानं ठराव मंजूर. माझा पराभव हा जनतेचा. पराभवाची समीक्षा करू. रावसाहेब दानवेंचं वक्तव्य. नरेंद्र मोदींनी पहिला निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतला. आमचं सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे आणि त्यामुळे हा निर्णय घेतला. दानवेंची प्रतिक्रिया. मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा मला 100% फायदा. जरांगेंच्या भेटीनंतर खासदार डॉ. कल्याण काळेंचा दावा. मनोज जरांगेंच्या भेटीला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातले आमदार राजेश टोपे अंतरवाली सराटीमध्ये दाखल. राजेश टोपेंनी जरांगेंच्या प्रकृतीची केली विचारपूस. जरांगेंनी याला त्याला पाडण्यापेक्षा आपली माणसं निवडून आणण्याचं काम करावं. आपल्या विचारसरणीचे लोक निवडून आणले तर मराठा समाजाचे प्रश्न निकाली निघतील. बबनराव तायवाडेंचा जरांगेंना सल्ला. काँग्रेसचे दिवंगत आमदार पी.एन. पाटील यांचे धाकटे चिरंजीव आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील विधानसभा निवडणूक लढवणार. पी.एन. पाटील समर्थकांनी घेतलेल्या मेळाव्यामध्ये निर्णय. कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपतींनी उद्धव ठाकरेंची घेतली भेट. मातोश्रीवर जाऊन घेतली भेट. उद्धव ठाकरेंनी शाहू महाराजांचं केलं अभिनंदन. नीट यूजी परीक्षा परत घेऊन विद्यार्थ्यांचं नुकसान टाळावं. धाराशिवमधल्या विद्यार्थ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी. नीट प्रशासनाच्या विरोधात पुण्यामध्ये अभाविप आक्रमक. पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजच्या गेटवर अभाविपचं आंदोलन. निकालाची फेर तपासणी करून निकाल देण्याची विद्यार्थ्यांची मागणी. छत्रपती संभाजीनगरमधल्या क्रांती चौकात नीटच्या परीक्षार्थ्यांची निदर्शनं. निकालाची फेर तपासणी करून परीक्षा परत घ्या. विद्यार्थ्यांची मागणी.
नीट परीक्षेतल्या गोंधळाच्या विरोधात कोल्हापुरातही अभाविपची निदर्शनं. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत नीट परीक्षा घेणाऱ्या एनटीए एजन्सीच्या चौकशीची केली मागणी. नीट यूजी प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका. या परीक्षेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप. निकाल रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याची याचिकाकर्त्यांची मागणी. अमरावतीचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडेंच्या बॅनर फाडल्याप्रकरणी काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक. सिटी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये पदाधिकाऱ्यांचा ठिय्या. बॅनर फाडणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी. लोकसभेतल्या यशानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं थोपटली स्वतःची पाठ. पक्षाकडनं जयंत पाटलांचा विजयाचा सेनापती असा उल्लेख. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या जाहिरातीत जयंत पाटलांचं कौतुक. शरद पवारांच्या हस्ते पुण्यातल्या कार्यालयामध्ये ध्वजारोहण. सुप्रिया सुळे पुण्यातले स्थानिक नेते उपस्थित. विधान परिषदेसाठी मतदानाची वेळ 3 तासांनी वाढवली. आता सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत मतदान करता येणार. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी 26 जूनला मतदान. सांगलीतील रेल्वे पुलाचं काम वर्षभरापासून रखडल्यानं नागरिक जनजागृती मंचानं रेल्वे पुलाचंच घातलं श्राद्ध. काम तातडीनं पूर्ण न केल्यास बेमुदत रेल रोकोचा दिला इशारा. नाशिकच्या मनमाडमधल्या युनियन बँकेतल्या एफडी घोटाळ्याला वेगळं वळण. संशयितानं विमा कंपनीतही अपहार केल्याची माहिती. घोटाळ्याची रक्कम 3.5 कोटींच्या घरात. जळगावात गोशाळा मालकांची निदर्शनं. चारा छावण्या तातडीनं सुरू करा. प्रति गोवंश अनुदान आणि पशुसंवर्धन सचिव तुकाराम मुंढेंची बदली करा या मागणीसाठी आंदोलन. नाशकात महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग 3 आणि 4 कर्मचारी संघटनेचं पुन्हा आंदोलन. प्रशासनाकडनं मागण्यांची पूर्तता करण्यास टाळाटाळ होत असल्याचा आंदोलनकर्त्यांचा आरोप. पुणे पॉर्श कार अपघात प्रकरणी अटकेत असलेल्या विशाल अग्रवालच्या अडचणींमध्ये आणखी वाढ. हिंजवडी पोलीस ठाण्यामध्ये विशाल अग्रवालवर आणखी एक गुन्हा दाखल. रविवारी रात्री दौंड तालुक्यातल्या भीमा नदीवरच्या पुलाचे खांब कोसळले. दौंड आणि नगर जिल्ह्याला जोडणाऱ्या पुलाचं काम होतं सुरू. सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही. मात्र पुलाच्या कामावर प्रश्नचिन्ह. ऊसाच्या पैशांसाठी शेतकऱ्यांची साखर कारखान्यावर धडक. 4 महिन्यानंतरही कारखाना प्रशासनानं शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला दिला नसल्याचा आरोप. भंडाऱ्याच्या मानस साखर कारखान्यातला प्रकार. छत्रपती संभाजीनगरच्या एक लहारा गावात संतापलेल्या तरुणाकडनं गाय मालकाची हत्या. आरोपीला वाळूज एमआयडीसी पोलिसांनी केली अटक. गाय अंगावर धावल्यानं तरुणानं हत्या केल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.